नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात म्हणजेच उत्तम जानकरांचे काम केलेले आहे. याबाबतचे पुरावे आमदार रामभाऊ सातपुते यांनी पक्षश्रेष्ठींकडे सादर केलेले आहेत. याबाबत त्यांच्यावर काय कारवाई होणार हे आपणास लवकरच कळेल. मात्र तत्पूर्वी राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट अविनाश काले यांच्याकडून आपण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊयात. माळशिरस तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर गत वर्षापासून रामभाऊ सातपुते यांना चॅलेंज देण्यात आणि विशेषतः ही बाब जी घडली ते भाजपामध्ये आम्हाला उमेदवारी मिळेल आणि ती लोकसभेची उमेदवारी मोहिते पाटील यांना न मिळाली. मोहिते पाटलांनी भाजपाचा मार्ग सोडला. लोकसभेमध्ये जे वारं वाहत होते ते संभाव्य वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन त्यांनी आपला सूर बदलला. या सर्व घडामोडी जर तुम्ही पाहिलं तर मोहिते पाटलांची एक रणनीती होती. विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब हे आधू झाल्यानं व्हीलचेअरवर बसलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही सर्व घराची सूत्र जे आहेत राजकारणाची वरच्या फळीची जी सूत्र आहेत ती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे वर्गीकृत झाली. त्यानंतर सांगोल्यामध्ये सभा होत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस त्या निमित्तानं तिथं आलेले होते आणि ही सभा चालू असताना सर्वपक्षीय मोठे नेते बळीराम काका साठे यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्या माध्यमातून पवार साहेबांशी संपर्क आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलने साधला. आपले सहकारी हे आजारी आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते जात आहेत अशा पद्धतीने चित्र रंगवलं गेलं आणि स्वतः पवार साहेब हे शिवरत्नावर आले. तेथून जर तुम्ही पाहिलं तर तो जो उन्माद आहे कार्यकर्ते तो उन्माद नंतरच्या काळामध्ये भाजपानं तिकीट नाकारल्यानंतर असं चित्र निर्माण झालं की मोहिते पाटलांना डावललं जाते आणि त्यांचा बळी घेतला जातो, राजकीय बळी घेतला जातो. अशा पद्धतीने चित्र निर्माण केलं आणि तो उन्माद कार्यकर्त्यामध्ये आपणही तुम्ही पाहिला, मीही पाहिला. तर मी मोहिते पाटलाकडेच होतो. तर त्यावेळेस जे गिरीश महाजन हे दूत म्हणून आले होते तर त्यांना सुद्धा अक्षरशः धक्काबुक्की करण्यात आली. हे चित्र सगळ्या महाराष्ट्रात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा खुबीनं वापर करून घेणं, ज्याला गाव पातळीवर आपण गाव गुंडेगिरी म्हणतो, त्या पातळीवरचं राजकारण झालं आणि अर्थात रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली, मोहिते पाटलांनी मिळालेली नाही. त्याचा एक राग त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांनी भाजपा सोडायचा निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर रामभाऊ सातपुते हे त्यांच्या दृष्टीने हे निरुपयोगी ठरले, उपयुक्तता त्यांची राहिली नाही आणि भाजपची त्याच्या दृष्टीने उपयुक्तता संपली. याचं कारण असं होतं की त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ही बातमी आलेली होती की जिल्हा मध्यवर्ती बँकांचं जे प्रकरण आहे ते सहकार मंत्रालय कार्यालयाच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे आणि या माध्यमातून त्यावेळच्या शिखर बँकेच्या 72 संचालक आणि जिल्हा मध्यवर्तीच्या किमान 30-32 लोक ह्या चक्रामध्ये जावं लागणार आहे, त्याची चौकशी लागणार आहे, अशा पद्धतीचे संकेत हे स्पष्ट होत होते. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातील जी सहकार लॉबी आहे ज्यांनी स्वाहाकार केलेला आहे त्यांची एक संघ अशी पद्धतीची हित संबंध आहे. ते वेगवेगळ्या पक्षात काम करत असतील तरी त्यांचे आंतरिक हितसंबंध हे एक आहेत. त्याला पक्षीय अजेंडा
त्याला लागू होत नाही. आणि एवढ्या एका बेसवर हे सगळे लोक एकत्रित आले. त्यांनी असं ठरवलं की आपलं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असलं तरच आपल्याला या पद्धतीचं संरक्षण मिळू शकतं, प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि त्या दृष्टीने या भागात रणनीती आखली. त्याचं नेतृत्व हे अर्थात मोहिते पाटील हे मास लीडर म्हणून त्यांच्याकडे आलं. त्याच्या कीमध्ये रणजित मोहिते पाटील आहे. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपच्या विरोधात काम करायला सुरुवात केल्यानंतर, बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रचंड चिडले होते आणि त्यांच्यावर 2 वर्षापूर्वी अकलूजमध्ये एक खून प्रकरण घडले होते. त्यामध्ये जाब जबाब नोंदवून त्यांना त्यात अडकवण्याचा इशारा दिला होता. त्याबद्दल त्यांच्यावर काही कारवाई होईल असे आपणास वाटते का? मुळात जर तुम्ही पाहिलं, फडणवीस साहेबांचं एक वाक्य आहे, गड़े हुए सांगाडे भी निकाले जाएंगे. हे माळशिरस तालुक्याचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर मी जेव्हा स्वामी विवेकानंद व संघ प्रार्थना हे डॉक्टर गिरीश आपळे यांचं एक पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक लिहिलेलं असताना त्या काळामध्ये त्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे त्याचं काम मी केलं. आणि ती प्रस्तावना लिहिल्यानंतर मला देवरुखवरून मला एका जोशी नावाच्या एका सरांचं वयोवृद्ध इसमाचा मला फोन आला. त्यांनी मला आवर्जून सांगितलं की मी स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिक्षक होतो म्हणते माळशिरसला, आणि संघ कार्यकर्ता या नात्यानं, संघ स्वयंसेवक या नात्यानं मला प्रचंड त्रास झाला किंवा भीती वाटेल मला. आणि तुम्ही अकलूजमध्ये असताना संघाबद्दल अशा पद्धतीने लिखाण कसं करू शकता असं त्यांना ते कौतुक वाटलं. एक प्रचंड अशी दहशत आणि ते सगळं होतं इतिहासामध्ये. म्हणजे तुम्ही त्यावेळेस नव्हता, मीही त्यावेळेस नव्हतो, परंतु अनेक मिथकामधून आपल्याला ते कळतं की जेव्हा गांधी हत्या झाली, गांधी आणि त्यानंतर जी दंगल उसळली त्याच्यामध्ये अकलूज हे सुद्धा प्रमुख आहे. आणि डॉक्टर नरवणे जे आहेत यांच्या संदर्भामध्ये काय अनुचित घटना घडल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलीस महासंचालक अरविंद इनामदार म्हणून होते. त्यांनी सकाळमध्ये एक लेख लिहिला होता. तर त्यांना सत्तेच्या माध्यमातून मोहिते पाटील यांच्याकडून कसा बदलीचा वगैरे त्रास व्हायचा, सातत्यानं बदल्या कशा व्हायच्या, सातत्यानं कसा त्रास दिला जायचा, आणि ते संघाचे असल्यामुळं हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर एकंदरीत भाजपाच्या आणि संघाच्याही ही बाब लक्षात होती की मोहिते पाटील हे आपले नाही आहेत किंवा त्यांची ती चण नाही आहे, ते आपल्याकडं कायमस्वरूपी राहतील अशी परिस्थिती नाही, त्यांचा तो स्वभाव नाही. त्यांच्या DNA मध्ये हे काँग्रेस आहे आणि काँग्रेसशी ते समरस होतात हे भाजपाच्या लक्षात आलं होतं. तरीसुद्धा राजकीय निकड म्हणून पवारसाहेबांनी त्यांचं खच्चीकरण केल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये आले. भाजपामध्ये फडणवीस साहेबांनी त्यांना एक संधी दिली. आणि हे बघा, राजकारणामध्ये इतक्या मोठ्या संध्या ताबडतोब मिळत नाहीत. भाजपासारख्या पक्षामध्ये आयरेगारे पक्षात मिळतात त्या संध्या. भाजपासारखा पक्ष हायजॅक करता येत नाही, कुणालाच करता येत नाही. अगदी फडणवीस साहेबांना सुद्धा हायजॅक करता येत नाही, गडकरी साहेबांना हायजॅक करता येत नाही. तिथं निर्णय घेणारं एक मंडळ असतं. अशा पक्षामध्ये सुद्धा मोहिते पाटलांना त्या संध्या मिळाल्या. त्यांनी थोडासा दम काढला असता, थोडंसं शांत राहिले असते, त्या टेस्टिंगमध्ये ते पास झाले असते, तर कदाचित त्यांना या संध्या सगळ्या पुढच्या भविष्यकाळातल्या संध्या त्यांना मिळाल्या असत्या. परंतु पेशन्स नावाचा जो प्रकार असतो तो त्यांच्याकडे त्या पातळीवर राहिलेला नव्हता. आणि व्यापक सत्ता प्राप्त करण्याचा जो हेतू आहे त्यासाठी ते अधीर झालेलं होतं. मन जे आहे, रणजित मोहिते पाटलांचं मन जे आहे ना, ते अधीर झालेलं होतं. आणि त्याला कारण असं होतं की अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर निघालेले होते, तिथं गॅप होता.
सुप्रियाताई सुळेंशी रणजितदादाचं ट्युनिंग चांगलं जुळत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सुप्रिया सुळेंच्या संगतीनं राष्ट्रवादीमध्ये महत्त्वाच्या चेहऱ्यामध्ये आपण निर्णय प्रक्रियेत असू ह्या भूमिकेत ते होते. आणि म्हणून त्यांनी हा फार मोठा जुगार त्यांनी तो खेळला. लोकसभेला ते यशस्वी झाले. परंतु नंतरच्या काळामध्ये जनतेला लोकसभेला ते यशस्वी झाले त्याचं कारण वेगळं होतं. लोकसभेला लोकांना असं वाटत होतं की महाराष्ट्राचा पवारसाहेबाच्या रूपानं महाराष्ट्राचा माणूस हा केंद्रामध्ये मोठ्या पदावर मोठ्या पोस्टवर जाईल आणि तिथंही एखादं सरकार आलं तर त्याच्यामध्ये संधी मिळेल आणि ही संधी माझ्याही माणसाला मिळावी म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी पक्षभेद बाजूला सारून धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन दिलं. हे समर्थन हे व्यक्ती म्हणून नव्हतं तर उद्याच्या राजकारणातल्या संध्या हेरून आपल्या भागाचा विकास व्हावा, आपल्या भागातला माणूस हा केंद्रीय पातळीवरच्या राजकारणात यशस्वी व्हावा ही त्याच्या पाठीमागची सद्भावना होती. परंतु या सद्भावनेचा अर्थ त्यांनी चुकीचा लावला. हे आम्हाला व्यक्तिगत मिळालेलं मताधिक्य आहे. आमच्यावर लोक फार प्रेम करतात आणि आम्ही पुन्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत आलेलो आहोत अशा पद्धतीचं होतं. पण तुम्ही जर पाहिलं तर आज काल एक घटना घडली. सांगोल्याचे जे गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत ते फडणवीस साहेबाला भेटले. पण त्यांनी भेटताना व्यक्ती म्हणून जर ते भेटले असते तर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण योग्य ठरलं असतं. परंतु त्यांनी जयकुमार गोरे यांचं माध्यम निवडलं. त्यांनी मोहिते पाटील यांचं माध्यम निवडलं नाही किंवा ते तटस्थही जाऊ शकले असते कारण ते आमदार आहेत. एक आमदार तिथं जाऊ शकतो सहजासहजी. त्यांनी फडणवीस साहेबांचा फोन आला होता आणि फडणवीस साहेबांनी बोलवलं होतं तर ते पर्सनली जाऊ शकत होते. परंतु त्यांनी जे माध्यम निवडलं ते जयकुमार गोरेंचं निवडलं. त्यानंतर गंमत तुम्हाला सांगतो. टेंभुर्णीमध्ये तुमचे जे आपले टेंभुर्णीमध्ये खासदार आत्ताचे आमदार आहेत ते अभिजित आबा पाटील आहेत ना. अभिजित आबा पाटील हे उभा राहिल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांचा जर इतिहास तुम्ही पूर्व इतिहास जर पाहिला तर अभिजित आबांनी साखर कारखाना अडचणीत येतो म्हटल्यानंतर महायुतीकडे प्रयाण केलं होतं आणि ते करत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा राजवाडा वाचवण्यासाठी ते लॉक तोडण्यासाठी कर्ज असलेलं त्यासाठी आम्ही महायुतीकडे जात आहोत आणि महाविकास आघाडीचं वारं दिसताच क्षणी त्यांनी कुस बदलली. हा सत्तेचा स्वभाव आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या. हा सत्तेचा स्वभाव आहे. त्यांनी कुस बदलली. आता ती कुस बदलल्यानंतर त्यांनाही वाटलं की बाबा हा आपला माणूस आहे. ते तिथं आले, शिवरत्नावर आले, त्यांचं सगळं औक्षण झालं, स्वागत झालं, सगळं झालं. पण त्यानंतर आज टेंभुर्णीला ते आले असता त्यांना एक प्रश्न विचारला की EVM घोटाळ्याबद्दल काय. तर त्यांनी सांगितलं तो फार वरच्या लेवलचा प्रश्न आहे, मी त्याच्यावर काय भाष्य करणार नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ते भाजपाला त्या पातळीवर दुखवू इच्छित नाहीत आणि भविष्यकाळ जर बघितला तर मला निश्चित खात्री आहे की ते जुळण्याच्या शर्यतीत राहतील, जुळून घेण्याच्या शर्यतीत राहतील. कारण हे लोक अर्थकारणाशिवाय त्यांच्या संस्था चालवू शकत नाहीत. सत्तेशिवाय हे सगळं गाडं सुरळीत चालत नाही हे त्यांना चांगलं ज्ञात आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की हे खालचा कार्यकर्ता जो बोलतो, ज्या कमेंट आपण वाचतो, सोशल मीडियावर कमेंट वाचतो, त्यांची जी नेत्याबद्दलची श्रद्धा असते, आपुलकीची एक भावना असते, त्यातून ते एक विकृत अशा पद्धतीच्या काही कमेंट करत असतात. आणि आपला नेता हा प्रचंड महान आहे, प्रचंड ताकद त्याच्याकडे आहे, प्रचंड शक्ती आहे, असं त्यात एक भ्रम त्याच्यामध्ये तयार झालेला असतो. आणि त्याला इल्युशन म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इल्युशन. तशा पद्धतीच्या कल्पना त्यांच्या डोक्यात असतात, भ्रामक असतात त्या कल्पना.
आणि त्या भ्रामक कल्पनेच्या आधारावर अतिशय विकृत पद्धतीने ते कमेंट करतात. परंतु तुम्ही जर पाहिलं तर या कमेंट ज्या आहेत ना, ह्या कमेंट अतिशय अडचणीच्या, मोहिते पाटलांच्या दृष्टीनं सुद्धा, राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा ह्या कमेंट नेहमीच अडचणीच्या ठरत आलेल्या आहेत, ह्या पद्धतीच्या कमेंट. आणि ह्याचं भान दुर्दैवानं कार्यकर्त्यांना नाही आहे. कारण ह्या ज्या आता ह्या सगळ्या चौकशीचा सशेमिरा आहे. नितीनजी गडकरी यांनी सांगितलं की हा जो रस्ता त्याचं देणारं जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे त्याची आम्ही आता नीट चौकशी करणार आहोत, त्याची देखभाल म्हणजे टेस्टिंग करणार आहोत. ते जर व्यवस्थित नाही आढळले तर आम्ही ते उकरायला लावणार आहोत. एका बाजूला हे सगळे रिकव्हरीचे दावे आहेत आणि ह्या सगळ्या रिकव्हरी ज्या आहेत आणि त्या जवळजवळ 2018 सालच्या पासून ते ह्या केसेस, त्या कर्ज प्रकरणाचा घोटाळा आहे जिल्हा मध्यवर्तीचा. आणि जरी ती अमाऊंट ही 238 कोटीची असली तरी आज तीच अमाऊंट आहे ना, ती 1100 कोटीच्या आसपास व्याजासहित त्याची रक्कम गेलेली आहे. आणि ही रक्कम ही काय बारकी रक्कम नाही आहे, छोटी रक्कम नाही. दुसऱ्या बाजूनं तुम्हाला असं वाटेल की बाबा ही किरकोळ रक्कम आहे, त्यांच्या दृष्टीने किरकोळ आहे, आपण इथे जाणतो. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर बेनामी संपत्ती असणं आणि कायदेशीर संपत्ती असणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि हा फरक लक्षात घेता आयकर विभाग, ईडी वगैरे ह्या सगळ्या ज्या वित्तीय संस्था आहेत वरच्या देखरेख करणाऱ्या, त्यांच्या नजरेला धोका देऊन याच्यावर मात करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. त्याच्यामुळं प्रचंड अडचणी आहेत, भविष्यकाळामध्ये प्रचंड अडचणी आहेत. आणि त्या अडचणी मोहिते पाटीलच काय, दिलीप सोपल यांना सुद्धा त्या नाकारता येणार, कोणाला नाकारता येणार नाहीत. पण तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर बबनदादा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे यांना सुद्धा अजयदादा सांगत होते की तुम्ही आमचं तिकीट घ्या. पण त्यांनी सांगितलं की तिकीट देत असताना ते नाकारलं. आणि त्यांनी सांगितलं नाही नाही, मला महायुतीचं तिकीट कसल्याही परिस्थितीत नको, मी अपक्ष लढेल. महाविकास आघाडीचं तिकीट नाही मला मिळालं, राष्ट्रवादीचं नाही तिकीट मिळालं तर मी अपक्ष लढेल, पण मी महायुतीकडे जाणार नाही. इतक्या तीव्र पद्धतीची ॲलर्जी ही त्यांनी दाखवली. आता सोलापूर जिल्ह्यातील काही नेते भाजपाशी भविष्यात जुळवूनही घेतील. मात्र मोहिते पाटलांनी भाजपाला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. आणि रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात रामभाऊ सातपुते यांनी तक्रार केलेली आहे, त्यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनीही त्यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर रणजितसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना तो फोटो व्हायरल केला जातोय. तर ह्यातून मोहिते पाटलांना क्लीन चिट मिळेल असं वाटतंय का? म्हणजे त्या ह्या कारवाईतून वाचतील का भाजपा ह्यांच्यावर कठोर भूमिका घेणार? रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र विश्वतेश यांनीही गळ्यामध्ये गमजा घालून तुतारीचा प्रचार केला, पवारसाहेबांच्या पक्षाचा प्रचार केला. याच्यावर ज्या जर कमेंट वाचल्या तर त्या कमेंट अशा आहेत की ते साक्षर आहेत, सज्ञान आहेत आणि वयानं सज्ञान असलेल्या व्यक्तीला कायद्याचं स्वातंत्र्य आहे. जे कायद्याचं स्वातंत्र्य विश्वतेज सिंहाला आहे तेच कायद्याचं स्वातंत्र्य भाजपलाही आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की अदृश्य शक्ती बनून, गोपनीय राहून लोकसभेच्या वेळेला जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं की आम्ही रणजितसिंह मोहिते पाटला सांगितलेलं आहे की तू निवडणूक होईपर्यंत या तारखेपर्यंत शिवरत्नावर यायचं नाही. हेच वाक्य त्यांनी विधानसभेलाही वापरलं. याचा सरळ अर्थ असा आहे की कौटुंबिक कारण दाखवून त्यांना बाजूला ठेवायचं, सगळ्या रणनीत्या आखायच्या. आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले, खासदार म्हणून विजयी झाले, त्यानंतर गोपनीय असलेले, गुप्त असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे बंधुभाव भेटेन, बंधुभाव त्यांच्यातला उफाळून आला आणि ह्या दोघांनी मिठ्या मारलेल्या, कडकडून मिठ्या मारलेल्या, हे ह्या
ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. याचा अर्थ असा होता की ते आतून तेवढेच सक्रिय होते. आजचं जे आधुनिक युग आहे, टेक्नॉलॉजी आहे, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्यक्ष देहानं फिरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मी इथं बसून आमदार रामभाऊ सातपुतेशी संपर्क साधतो. मी इथं बसून देवेंद्रजी भाऊ यांच्यात संपर्कामध्ये असू शकतो. इथून सर्वसामान्य माणूस अजितदादांना फोन लावू शकतो. हे तुम्ही बघितलं. त्यामुळं आजच्या काळामध्ये देहानं कुठेही आहात, तुम्ही एका बंदिस्त खोलीमध्ये आहात का फिरतात, ह्याच्याशी काही देणे घेणं नाही. बाकीचे प्रॉक्सी म्हणून तुमचे फिरतच होते. आणि त्याचं डायरेक्शन देण्याचं जे काम आहे, बाकीच्यांना कॉन्टॅक्ट करण्याचं काम आहे, ते लोकांनी बघितलं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षरित्या तुम्ही दिलीप सोपलाने जाऊन भेटला, त्यांचा सत्कार केला तुम्ही. काय रिझन काय होतं नेमकं? तर त्यांचा प्रत्यक्षच नाही तर अप्रत्यक्ष नाही तर प्रत्यक्ष सहभाग होता. फक्त व्हिजिलन्स त्याचा जो जी दृष्टी आहे ती तितक्या उघडपणे ते फिरत नव्हते. कारण त्यांना ही विधान परिषद जी आहे ती विधान परिषदेची आमदारकी वाचवायची होती आणि होणाऱ्या ज्या संभाव्य कारवाई आहेत त्याची धारी बोथट त्यांना करायची होती. पण असं होणार नाही, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. हे रणजितसिंह मोहिते पाटील यांची सासरवाडी भोसले घराणं आहे नागपूरचं, आणि भोसले घराणे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत असं बोललं जाते. तर त्या संबंधामुळे सुद्धा ह्यांच्यावर कारवाई करण्याची टाळाटाळ केली जाते असं वाटतंय का आपल्याला? असं होत नसतं. भोसले हे राजकारण आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून नागपूरकर भोसले म्हणून प्रसिद्ध आहेत. पण तुम्ही जर मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्याच्या कमेंट वाचल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की DFचे वडील म्हणजे देवेंद्र फडणवीसचे वडील हे आमच्या रणजितदादाच्या सासरवाडीत दिवाण म्हणून काम करत होते. ही जी सवय आहे ना, म्हणजे ते पवारसाहेबांना सुद्धा कमी लेखताना ते म्हणायचे की आमच्या घरी आप्पासाहेब पवार हे MD होते, चाकर म्हणून होते. संजय मामा शिंदेना म्हणायचे आमच्या घरी ते गाडीचे ड्रायव्हर होते. आमच्या घरी ते म्हणजे असे पुढं बसायचे. तत्कालीन काळामध्ये बबनदादा दिगंबर बागल, कैलासवासी दिगंबर बागल, बबनदादा शिंदे वगैरे असे मंडळी, दिलीपजी सोप्पल असे पप्पासाहेबांच्या त्या गेटवर तिथं थांबायचे, बसायचे. एखाद्या लोकप्रतिनिधीला त्या काळच्या लोकप्रतिनिधींना समवेत घेऊन असताना जडणघडणीच्या परिस्थितीमध्ये असलेला जो कार्यकर्ता असतो तो मोठ्या नेत्यांच्या बंगल्यावर जाणं येणं, त्यांच्या पुढं थांबणं, ह्या कॉमन बाबी आहेत, राजकारणामध्ये घडत राहतात. परंतु याचा तितकासा भाऊ इतर कोणी करत नाही. परंतु ती करण्याची जी सवय आहे ना, आमचं श्रेष्ठत्व आहे, आमच्या घरी हे सगळे लोक पाणी भरत होते, हे जे लोकांकडे बघण्याचा जो हिंकस दृष्टिकोन आहे, एका बाजूला 130 आमदार स्वबळावर निवडून आणणारे देवाभाऊ, यांचं अवमूल्यन तुम्ही काय करताय? तर त्यांचे वडील हे त्यांच्या घरी दिवाण होते म्हणे सासरवाडीमध्ये, आणि असले कुणाच्या घरी तरी भाजपा हा पक्ष अशा रिलेशनवर चालत नाही. भाजपा पक्ष असं अवमूल्यन कोणी करतं, कुणाची सरंजामी व्यवस्था आणि आपण राजेशाही असल्याचं दाखवतं. असल्या राजेशाहीला भीक घालण्या इतकी परिस्थिती आज देवाभाऊंची राहिलेली नाही. त्यामुळं असलं अजिबात ते होत नाही. त्याच्या संदर्भ कोणीही जोडू नयेत. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, भाजपा हा सुडात्मक कारवाई कधीही करत नाही. पण भाजपा हा दोषींना पाठीशी घालत नाही. आणि विशेषतः भाजपाच्या विरोधात कारवाई केल्यानंतर, भाजपाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यानंतर आणि या भागातील प्रत्येक नागरिकाला मुक्त श्वास घेण्याचं स्वातंत्र्य, विकासाचं स्वातंत्र्य प्राप्त व्हावं, यासाठी जे शक्य असेल ते देवाभाऊ करतील, भाजपा करेल, हे निश्चित, ही बाब खरी आहे.
रामभाऊ सातपुते माळशिरस सोडून गेल्यानंतर डायरेक्ट अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस भाजपा मोहिते पाटलांवर कारवाई करणारच, पण एकनाथ शिंदे व अजित पवारांनीही त्यांना थारा देऊ नये, आपल्या दारात उभे करू नये, असे रामभाऊ बोलले. मात्र त्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील त्यांना भेटायला गेल्याचं समजते. की आम्हाला तुम्ही मदत करा, जिल्ह्याची थोडीशी सत्ता द्या, आम्ही 4-5 आमदार तुमच्याकडे घेऊन येतो, असे बोलल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तर ह्यांना मोहिते पाटलांना इतरही पक्ष अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे असो ते थारा देतील का, असं आपल्याला वाटतंय का? पूर्वी हा एक पॅटर्न होता. जेव्हा युतीचं सरकार होतं मनोहर जोशींच्या काळामध्ये, त्याला काही आमदार कमी पडले होते संख्याबळानं, आणि ते आमदार एकत्रित आपल्याकडे आल्यानंतर आपलं संख्याबळ तयार होईल आणि सत्ता स्थापन होईल, हा फॉर्म्युला त्या काळामध्ये वापरला होता. आणि त्या काळामध्ये किमान 25 अपक्षांनी पाठिंबा दिला होता, ज्याच्यामध्ये रामराजे होते, दोंडे, त्यानंतर मानखटावचे आमदार होते, त्यानंतर सोपल साहेब होते, तुमचे बबनदादा शिंदे होते, दिगंबर बागलजे साहेब होते, असे बरेच होते. साताऱ्यापासून ते या भागातले सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातले हे सगळे माणसं होते त्याच्यामध्ये. तर तो एक पॅटर्न झालेला आहे. परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर भाजप आणि आणखीन एक कुठलाही पक्ष एकत्रित आला, तो शिंदे गट एकत्रित येऊ किंवा अजितदादा गट एकत्रित येऊ, तरी ते सरकार स्थापन होतं. सरकार स्थापन करण्यासाठी आता इतर आमदारांची आवश्यकता तेवढी लागणार नाही. आणि दुसरी बाब अशी आहे की आम्ही आमदार आहोत आणि आम्हाला काय मिळवून घ्यायचं, तर आता आम्ही तुमच्या माध्यमातून काय मिळवावं, गट घेऊन जाणार तुम्ही कोण? तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही आता खरे साहेबांना, खरे आमदार खरे यांना तुम्ही म्हणाला की चला आम्ही तुम्हाला आम्ही तिथे घेऊन जातो, तर खरे साहेब हे पूर्वी एकनाथ शिंदेच्या बरोबर होते. तुमच्या नारायण आबा थेट एकनाथ शिंदेच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. नवीन कोण आहे? त्यामुळं ते तुम्हालाच घेऊन जातील असं शक्यता संभवत नाही. आणि भविष्यामध्ये विरोधी पक्षातले हे जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांनी या सत्तेशी जुळवून घेतलं जरी, त्यांनी त्यांचा गट घेऊन गेले, तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या प्रक्रियेमध्ये उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे कुठेही तुम्हाला असलेले दिसणार नाहीत, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. कारण उत्तमराव जानकर यांनी अजितदादांना इतक्या खालच्या पातळीवरच्या टीका टिप्पणी केलेल्या आहेत की अजितदादासारखा माणूस ते कदापि सहन करणार नाही, अशी परिस्थिती. तर कारण टीका ह्या नेहमी संसदीय पातळीवर, संसदीय शब्दामध्ये त्या केलेल्या असाव्यात. ज्यांच्याकडे संस्कारच कमी आहेत त्यांच्या टीका ह्या त्या खालच्या लेवलला जातात. अगदी म्हणजे गणपती दारू पिण्याच्या पासूनचे उदाहरण, आणि अजितदादा हे उद्या भविष्यात ते दारू पित बसतील. म्हणजे ज्यांनी कधी दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही त्यांनी ते काल्पनिक काहीतरी उठवायचं, हे असलं अजिबात चालत नाही. कारण अनेकांना माहीत आहे की अजितदादा हे पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. साध्या तंबाखू खाणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा ते दटावतात. तुम्हाला माहीत आहेत ना, म्हणतात साहेबांचं तुम्ही हाल बघितलेत ना, म्हणतात ते अजिबात तुम्ही असलं तंबाखू वगैरे सेवन करायचं नाही, गुटखा गोवा खायचा नाही. त्यामुळे दारू पिण्यासारखी व्यसनं जी आहेत ती त्याचं समर्थन कधीच अजितदादा वगैरे करत नाहीत, आणि ते स्वतः करत नाहीत, आणि ते कशाला पितील? आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनल्यातच जमा आहेत, त्यांना जाहीर केलेलं आहे. तर मुख्यमंत्री बनल्यानंतर मोहिते पाटलांसमोरच्या अडचणी आणखी जास्त वाढतील का? थोडक्यात फक्त सांगा. निश्चित वाढणार. फक्त आत्ता जे आहे हा सत्ता स्थापनेचा काळ आहे. आता ह्या सगळ्या बाबीकडे लक्ष द्यायला तेवढासा वेळ नाही आहे. सत्ता स्थिरावल्यानंतर मात्र ह्या सगळ्याचा हिशोब चुकता केला जाईल, एवढं मात्र निश्चितपणे मला समजतंय, आणि ते मला भविष्यात दिसतंय. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केले होते, तर विधानसभा निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांच्या विरोधात काम केले.
दोन्ही निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं भाजपा पक्षश्रेष्ठी मोहिते पाटलांवर प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर रामभाऊ सातपुते यांनी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. त्यामुळे भाजपाकडून मोहिते पाटलांवर कारवाई होईल अशी मोहिते पाटील विरोधक वाट बघत असले तरी येणाऱ्या काळात त्यांच्यावर लवकरच कारवाई झाल्याचे दिसेल आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार राहणार नाहीत असे भाजपाच्या निकटवर्तीयातून समजते. आपण इथेच थांबूया.